आमचे पांढरे रस्ते तर करा. किती मोठी शोकांती काय का माझी आमदाराची पीए कुठे इथं देवेंद्र भाऊचे आमच्या डोळ्यासमोर आलो चोली फायला क्या हमको मत दो आणि आम्ही किए. हे तक्रार केली कोण? तक्रार करणारा एक व्यक्ती आहे का जनतेनं तक्रार केली आहे काम बंद पडण्याची? असं माझं म्हणणं आहे. सरकारला जबाब विचारणं चालू आहे. माझ्या एका माणसाचं ऐकून घेण्यासाठी तयार आहे का सरकार? ठेकेदार काम करत नसेल तर ज्या संबंधित व्यक्तीनं तक्रार केली आहे सर्व पांधन रस्त्यांची, त्यांनी या ठिकाणी येऊन वरुड तालुक्यातील पूर्ण पांधन रस्त्याचे काम स्वतः करावे व त्यातला मलिदा त्यांनी खावा. नाही आहे 8 दिवस निसर्गानं जर दिले तर दिले, नाही तर काही खरं नाही आहे. आणि ह्या 8 दिवसात जर अशा काड्या करत असन ना कामं थांबत असन, काय ज्याच्या पोटात सूड निर्माण झालं असन ते चालू कामाले बंद पाडणे म्हणजे हे कास्तकाराले अडून धरण्याचा प्रोग्राम चालू आहे. या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड. नमस्कार. आज आपण आला वरुड तहसील कार्यालयावर. इथे समस्त शेतकरी बांधव आहे. एक पांधन रस्त्या संदर्भात शेतकरी बांधवांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते मान्य तहसीलदार साहेबांना भेटणार आहे, निवेदन देणार आहे. नेमकं काय विषय जाणून घेऊ. सर, तुम्ही तहसीलवर जुळले आहे, नेमकं तहसीलदार साहेबांची भेट घेणार आहे, काय विषय आहे? सर, मी शेंदूरधना घाटवरून आलेलो आहे. आमच्या पांधन रस्त्याला हात लावला आणि आता काम बंद केलं. त्याच्यामुळं आता पाण्याचे दिवस आहे. आमचा तिथून संत्रा पूर्ण निघते. आता त्याच्यासाठी इथून म्हणते तहसीलमधून काम बंद केलं आहे. तर कंप्लेंट केल्यानंतर तर आता आम्ही इथं आलो आहे. तर त्या रस्त्यासाठीच आम्ही इथं जमा झालो आहे. सर्व शेतकरी आमच्या शेंदूरधना घाटचे त्या पांधन रस्त्याचे पूर्ण शेतकरी आलो. तर आता त्याच्यासाठी तहसीलदारासोबत भेटून काय निर्णय होते आम्ही पाहू. आता म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, पांधन रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे? सुरू झालं पाहिजे नाही, सुरू केलं आहे. आता त्याच्यावर मातीकरण केलं आहे, बरोबर आहे. आता जर पाणी आलं तर पूर्ण तिथं रेंदा होईल. आमचा संत्रा माल कुठून काढावा आम्ही, आमचा प्रश्न आहे तो, बरोबर नाही का? 250-300 कास्तकार आहे आम्ही तिथं. तिथून आमचा संत्राच निघत नाही. तर त्याच्यावर खडीकरण केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आता पाण्याचे दिवस आहे आणि असं जर काम अडलं, 1 हप्त्यापासून, बरोबर आहे, 1-1.5 हप्त्यापासून काम बंद आहे. मग काय करणार आम्ही सांगा? आम्ही तिथून रस्ता जाणं येणं करतो. आज तो विजयरावजीनं फोन पांढऱ्यांचा रस्ता घेतला तर तो थांबलाय काम आमचं. अरे त्याचे खरोखर चुकत असेल त्यांच्यावर FIR करा. आमचे पांढरे रस्ते तर करा. किती मोठी शोकांती काय का माझी आमदाराची पीए कुठे इथं देवेंद्र भाऊचे आमच्या डोळ्यासमोर आलो चोली फायला क्या हमको मत दो आणि आम्ही किए. किती मोठी शोकांती काय. हे बा, आज याच्या अगोदर मी पाईपलाईन थांबवली आहे. वरुड ते पुसता येणारी, आमच्या पुसल्यातून येणारी, धरणातून पाईपलाईन थांबवली आहे. मी म्हटलं माझा पांधन रस्ता करून द्या. आमचे ट्रक येते संत्र्याचे हा म्हणे. आणि तुमचा सभापती, आमचे बांधकाम सभापती इंगळे साहेब आहे, त्यांचा फोन मला आला होता, भाऊ आमचं काम करून थांबवलं. अरे मला तिथे पायरी टाकून द्या किंवा रस्ता टाकून द्या स्लॅबचा. आम्हाला आम्ही कुठं काही अडवत नाही आणि पोलीस कुठच्या काही घालू नका. गावाचा विकास करा, पांधन रस्ते करा. शेतकऱ्यांना खूप त्रास होते, खूप मोठी शोकांतिका आहे भाऊ. माझं एक बरेच दिवसाचं म्हणणं आहे, कुसला ते सावंगी पांधन रस्ता आहे. या अगोदर डॉक्टर साहेबांनी ते पांधन रस्ता सँक्शन केली होती. 2 जणांचं अतिक्रमण आहे, नितीन भाऊ इव्हन एक भजना पाटील म्हणून आहे. अरे तुम्ही तो किती दिवसाचा तरी हे नाही करून राहिले, म्हणजे तयार नाही करून राहिले. आणि तिथून आमचा पांधन रस्ता आहे लगेच दुसऱ्या दिवशी बोर्ड निघून जाते. साहेब हो, किती मोठी शोकांतिका आहे. आताही मी हे चंदूभाऊच्या मागं लागून हे काम केलं, काम अडवलं आहे. तिथून तुमच्या इथं जे वरुडला पाणी येते तिथून तिथं मी काम थांबवलं आहे. समोरून काम चालू आहे. तर माझी हे पांधन रस्ता नाही झाली तर मी वरुडात पाणी येऊ देणार नाही. हा जो ठेकेदार आहे, हा ठेकेदार खूप काही याच्यासाठी आम्ही कर्तव्य म्हणजे असं पार पाडलं की याचे झाडं कापून दिले, याची लाईन काढून दिली, पोलं काढून दिले, पण हा JCB आणायला तयार नाही आहे. याचं मॅटर काय सॉल्व करायचं आहे त्यांनी, राजकारणी लोकांनी त्याच्या पद्धतीनं करायचं. पण माझं एक म्हणणं आहे का आमचा जो 250 ते 300 शेतकऱ्याचा जो नुकसान होऊन राहिला आहे तर याचा जबाबदार कोण राहील याच्याबद्दल आमच्या शेतकऱ्याची सगळी मागणी एकच आहे की आमचा हा रस्ता करून द्यावा आणि याच्यावर खडीकरण करून
क्लिअर करून द्या आता येत्या 8 दिवसात, नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आमचा जो पांधन रस्ता आहे, आम्हाला येण्या जाण्याकरता हा पांधन रस्ता फार महत्त्वाचा आहे, परंतु काही तक्रारी झाल्यामुळे पांधन रस्त्याची कामं बंद झाले. परंतु आज सर्व शेतकरी बांधव तहसील कार्यालयावर जुळले आहेत. नेमकं तुमचं काय अडचण आहे सर? हां, मी देवतवाडा माझी म्हणजे देवतवाडा चेनपूर शिवी शासन मान्य आहे आणि तिला मातीकरण खडी करण्यासाठी मंजुरीसुद्धा मिळाली आहे. तिचा वर्क ऑर्डरसुद्धा आलेला आहे, परंतु हे सरकारी काही अडथळ्यामुळे किंवा शासनाच्या काही अडथळ्यामुळे काम लागू शकलं नाही. नाही, माझा प्रश्न ह्या आहे की तक्रार ह्या सरकारी कामाला चालू जो केला आहे हे तक्रार केली कोण? तक्रार करणारा एक व्यक्ती आहे का जनतेनं तक्रार केली आहे काम बंद पडण्याची? असं माझं म्हणणं आहे. सरकारला जबाब विचारणं चालू आहे माझ्या. सरकार त्याचं ऐकून का घेत आहे? ह्या जनतेचं नाही ऐकून घेत ना त्या एका माणसाचं ऐकून घेण्यासाठी तयार आहे का सरकार? त्या कंप्लेंटवर काय निर्णय घेऊन आलं सरकार? तुमचं काय म्हणणं आहे? माझा वहिवाटीचा रस्ता आहे. माझी तुरीची गंजी आधी शेतात आहे. सर्वे नंबर 1च आहे, 11-1. गैर अर्जदाराचे नाव आहे रमेश महादेव राऊत, अर्जदाराचे नाव आहे माधव देवाजी गलवले. तर सर्वे नंबर आहे आणि त्या सर्वे नंबरला शिव लागून आहे. आजही माझ्या शेतामध्ये तुरीची गंजी पडली आहे. माझी कमीत कमी गंजी आहे 40 ते 50 पोत्याची. याला भरून जबाबदार कोण राहणार आहे? आणि माझा 39ची वहिवाटी चालू आहे आणि 40-41ची वहिवाटी बंद आहे आणि केस क्लोज होऊन 1 महिना कमीत कमी होत आला आहे. अजूनही निर्णय देऊन नाही राहिले. जे शेतकऱ्याच्या हिताचे पांधन रस्ते हे काही आज चालू झालेले अशातला भाग नाही, परंतु गेल्या 5 वर्षापासून जी पांधन रस्त्याची कामं या मतदारसंघात मंजूर झालेली आहे व आले, परंतु काही एका विशिष्ट व्यक्तीच्या माध्यमातून या पांधन रस्त्यावर काही तक्रार करून आणि कोणाला तरी या पांधन रस्त्याच्या माध्यमातून बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी दिसून येत आहे. अशा व्यक्तीला काय अडचण काय? कारण हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल हा शेतातून काढण्याकरता योग्य रस्ता नसल्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान होते आणि आपण जर अशा गोष्टीत जर राजकारण करून राहिलो हे उचित नाही. कारण अशा तुम्हाला राजकारण करण्यासाठी अनेक मार्ग आहेत, त्या ठिकाणी राजकारण करावे. एका विशिष्ट व्यक्तीने हे पांधन रस्त्याचे काम तक्रार करून बंद पाडणे हे योग्य नाही. हा शेतकऱ्याचा आक्रोश हा सहन करणार नाही. कारण ती व्यक्ती पण मला माहीत नाही की ती शेतकरी पुत्र आहेत की नाही आहे, परंतु त्यांचे कुणीतरी वडिलोपार्जित मंडळी पण शेती करत असेल आणि त्यांनी या हालअपेष्टा सहन केल्या आहे. अशा नालायक प्रवृत्तीला आपण कोण्या पद्धतीनं शेतकरी ठेचून काढतो याकरता हे आम्ही आज निवेदन तहसीलदार साहेबांना शेतकऱ्याच्या माध्यमातून देण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहे. कारण या लोकांनी समजा चला मान्य आहे, आता राजू बोलेंनी सांगितलं का त्या ठेकेदाराला आम्ही पूर्ण रस्ता मोकळा करून दिला, झाडं काढून दिली, पोलं काढून दिले, तो ठेकेदार काम करायला तयार नाही, तिथं मशीन आणायला तयार नाही. परंतु मुख्य अडचण ही आहे की त्या ठेकेदारावर बंधनं लादण्यात आली की काही तक्रारीच्या माध्यमातून सर्व पांधन रस्त्याची कामं एका व्यक्तीनं बंद पाडली. जसं भाऊने सांगितलं का हा एका व्यक्तीचं शासन जर ऐकत असेल तर शेतकऱ्याने न्याय कोणाला मागायचा? आणि आज तो न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. जर समजा ठेकेदार काम करत नसेल तर ज्या संबंधित व्यक्तीनं तक्रार केली आहे सर्व पांधन रस्त्यांची, त्यांनी या ठिकाणी येऊन वरुड तालुक्यातील पूर्ण पांधन रस्त्याचे काम स्वतः करावे व त्यातला मलिदा त्यांनी खावा. आमचं काही अडचण नाही. आम्हाला कोण काम करतं, कशा पद्धतीनं काम करतं याच्याशी काही देणं घेणं नाही. मजूर लावून करतात किंवा मशीननं करतात, आम्हाला शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त आमच्या पांधन रस्ता झाला पाहिजे आणि शेतीचा रस्ता चांगला प्रकारे वहिवाटीसाठी निर्माण करावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो. आपल्या मतदारसंघामध्ये ही मी दाखवतो, आपल्या मोर्शी मतदारसंघातच वरुड तालुक्यात काही झालेली कामे ही अशा पद्धतीची आहे ज्या ठिकाणी गोटे, नदी, नाले होते, त्या ठिकाणी गुळगुळीत असे रस्ते निर्माण झाले व शेतकऱ्यांना सुविधा मिळाल्या. जर अशा सुविधा जर कोणाच्या मनामध्ये खुपत असेल तर हा आक्रोश न थांबणार आहे आणि शेतकरी या ठिकाणी आज निवेदन देऊन जाणार. परंतु यानंतरचं जे काही आंदोलन होईल ते मोठ्या स्वरूपाचं आंदोलन होईल. म्हणून अशा खोडसाळ प्रवृत्तीच्या लोकांना ठेचून काढण्याशिवाय पर्याय नाही.
आपण खुलं आवाहन करतो त्यांना की त्यांनी हे ठेकेदार जर काम चांगल्या पद्धतीने करत नसतील तर त्यांनी स्वतः इथे यावं आणि हे सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावून देणं. आता काहीच टाईम उरलेला नाही आहे. 8 दिवस निसर्गानं जर दिले तर दिले, नाही तर काही खरं नाही आहे. आणि ह्या 8 दिवसात जर अशा काड्या करत असन, कामं थांबत असन, तर त्या कास्तकाराले पावसाळाभर पुन्हा अधिक डोक्यावरच घेऊन बसणार, चिखलातच रगडणार. होत्या कामाले आडकुटी जर आणत असन सरकार म्हणा का कोणी प्रतिनिधी म्हणा का कोणी काय ज्याच्या पोटात सूड निर्माण झालं असन ते चालू कामाले बंद पाडणे म्हणजे हे कास्तकाराले अडून धरण्याचा प्रोग्राम चालू आहे. बाकी काहीच नाही. आर्थिक नुकसान आहे कास्तकाराचं. येते 4 महिने, येणारे 4 महिने त्याला वाख्याचे करून ठेवणे आहे त्याच्यासमोर. काय कारण की माझ्या त्या देवतोडा चेनपूर शिव रस्त्यावर माझी एकट्याची 70 टन मोसंबी निघते. रस्ता दोन्ही भागानं खचलेला आहे. त्या परिस्थितीत त्या रस्त्याची जर यावर्षी डागडुजी किंवा मातीकरण खडीकरण झालं नाही तर माझ्या 70 टन 80 टन मोसंबीचं किंवा संत्र्याचं नुकसान कोण भरून देणार आहे. वरुड तहसील कार्यालयावर शेतकरी बांधव आपल्या पांधन रस्त्यासंदर्भात इथं तहसीलदार साहेबांची भेट घेत आहेत. त्यांनी म्हणून बोलून दाखवलं आहे की आमचे पांधन रस्ते दुरुस्त व्हावे, आमचे पांधन रस्ते थांबलेलं काम सुरू व्हावं. प्रशासन यांची शेतकऱ्याची दखल घेतील काय सुद्धा पाहण्याची गरज आहे. पाहत राहा कॅमेरा निकू बावनेसह प्रवीण सारखं चोळामंडी स्फोट.